खेळूया भेंड्या खेळूया आपण भेंड्या रमया वतावया रमया वतावया रमया वतावया रमया वतावया य आलं य यादों की बारात निकली है आ दिल के द्वार दिल पुकारे र र र र वर्ण हा रमया बतावया सारखं सारखं यच येत आहे बाबा यावरनं आता दुसरं गाणं कुठलं हा यादों की बारात निकली है आ दिल के द्वार दिल पुकारे सारखं सारखं रच येतं किती रची गाणी म्हणायची आता हा रमया बतावया रमया बतावया रमया बतावया रमया बतावया गाण्याचा कोशच संपला माझ्याकडचं केवढी गाणी म्हणली मी इथे हे असं आहे बघा इथे वृद्धाश्रमात वेळ म्हणून जात नाही दिवस कसा संपवावा ना तेच कळत नाही आता कसा दिवस संपवायचा गाणी सुद्धा किती म्हणायचे बाबा हे तिकडे चल रे बाबा चला सॉरी आजोबा सॉरी हा आजोबा बरं आहात ना तुम्ही इतका वेळ बरा होतो आता पुढचं माहित नाही कसं होणार आहे ते खरंच सॉरी हा आजोबा तू कोण मी भक्ती कुठल्या देवाची आजोबा आजोबा पण देव झाला की काय आता काय आजोबा तुम्ही ना किती कॉमेडी करता हो त्याच्यासाठीच घेतलं ना आपल्याला इथे तू काय करते ते सांग मी ना पार्ट टाइम सोशल वर्क करते चांगलं आहे तेच करत जा बाळा अभिनयावर तुझं काही होणार नाही गंमत केली आजोबा अहो मी इथे तुमची मदत करायला आली आहे कसली मदत करायला आली आजोबा मी दर रविवारी कुठल्या तरी वृद्धाश्रमात जाते आणि तिथल्या वृद्धांना छान छान गोष्टी आणि किस्से सांगते अरे छान उपक्रम आहे वा वा तुम्ही पण आजकालच्या मुली आहेत ना नाहीतर आमचा मुलगा काय झालं अमेरिकेला गेला अजून एक फोन नाही होता जाऊ दे नाही तेच सांगतो गेला तो अहो मी म्हंटल तो विषय जाऊ दे अच्छा विषय जाऊ दे म्हणाली त्या मुलाला विसरून जा आता मी आले नाही मी तुम्हाला छान छान गोष्टी सांगणार आहे गोष्टी सांगणार आहे सांगा कुठली गोष्ट सांगू मी तुम्हाला कुठली पण सांगा असं चांगले 2-4 महिने गेले पाहिजेत आजोबा वेळ जात नाही ना इथे चालेल आजोबा मी ना तुम्हाला एक कॉमेडी किस्सा सांगते अहो आजोबा अजून सांगायचंय वातावरण निर्मिती करावी लागते ना आता कॉमेडीच्या आधी मानसिकता करावी लागते हास्य जत्रा असं नाव लिहिलं ना की मग लोकांना कळतं हसायचा कार्यक्रम बरोबर आहे सांगू का नको मी तुम्हाला कॉमेडी कॉमेडी किस्सा नको आपण आता ती करणारच आहे नाही ते बहुतेक त्या कॉमेडीच्या वेळी ना तू एक अशी मस्त कुडीची गोष्ट सांग कुडी पंजाबची कुडी सुंदर मुलगी हो आहे तशी गोष्ट आहे माझ्याकडे तुझ्याकडे मी ना तुम्हाला वाचून दाखवते एक मिनिट काय मी जरा प्रातःविधी करू का म्हणजे व्यायामाचा विधी राहिलाय सकाळचा तुम्ही व्यायाम करता मग त्याशिवाय काय एवढं टुणटुणीत आहे मग करायला नको सूर्यनमस्कार घालायचेत ना सूर्यनमस्कार मग तो आणि मी जायच्या घातलेले बरे जय सूर्य नमस्कार वा 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 आजोबा क्या बात है वाह वाह झाले बाबा झाले घालून मिनिमम एवढे तरी सेट मारतोच मी
बरं झालं का तुमचं हा, सगळं झालं, करून? झालं. आता मी तुम्हाला गोष्ट वाचून दाखवते. गोष्ट हा. तर ही गोष्ट आहे एका सुंदर मुलीची. ती या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होती. मिलनाच्या या क्षणासाठी तिचे रोम रोम आसुसलेले होते. आणि तो क्षण आला आणि तो पण आला. त्यानं तिला जवळ ओढलं आणि घट्ट वेगानं तिला मिठी मारली. तिच्या केसात. आजोबा, हो आजोबा काय झालं? ओय, आजोबा काय झालं तुम्हाला? हो काय झालं तुम्हाला आजोबा? काय? नाही का या वयामध्ये झेपत नाही ना. अहो, पण काय मिठी मारण्याच्या गोष्टीला एवढं काय घाबरताय? अगं नाही, कल्पनेतल्या मुलीला जरी मिठी मारायची म्हटली ना तरी बीपी छताला टच करून पटकन खाली येतो. वा दादा. हा. बरं. कसं आहे ना बाळा, हा. म्हाताऱ्यांना सांगायच्या गोष्टी वेगळ्या असतात ग. तुला सांगू का, इच्छा आणि क्षमता याच्यामध्ये जेव्हा तफावत वाढत जाते ना तेव्हा कळतं म्हातारपण जवळ आलेलं आहे बाबा. क्या बात. सही बात. मग खरे आजोबा हा, तुमचं. मग तू मी आता दुसरी गोष्ट सांगू का तुम्हाला एखादी? माझा वजन उचलायचा व्यायाम राहिलाय. अजून राहिलाय? हा मग करावा लागतो, वेट उचलतो ना मी. करा. झालं करून? मिनिमम एवढे सेट मारावेच लागतात मला. मग बरं चला आता गप्पा मारूया आपण. आता मला सांग, तुला कुठली पुस्तकं आवडतात वाचायला? मला बघा मृत्युंजय, मृत्यूने दिला हुंकार, मृत्यूपथ. पानिपत असेल का ते? नाही हो, मृत्यूपथच आहे आजोबा. तुला सगळे मृत्यूचेच प्रकार कसे आवडतात का? आता एनर्जी येईल असं काहीतरी बोल ना, वेगळं काहीतरी. Energy येईल असं. मग मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवू का? हा, गाणं चालेल. मला गाणी आवडतात. मगाशी पण केवढी गाणी म्हणली मी. कव्वाली म्हणू? कव्वाली? मी मगाशीच आली. आवडला. कानाखाली पिपाणी वाजवतील ते दोघं. मला सांगा आता काय करायचं आपण? आता तू सांग काय करायचं. आपण डान्स करूया. हा, डान्स चालेल. साधा सोपा असेल तर मी करू शकेन हा, ना. आपण ना बेली डान्स करूया. हा? कुठला डान्स? बेली. या वयात आता ही लहान अवयव हालत नाहीत ग. त्याच्यावरचं स्वातंत्र्य गेलंय आता. जास्तीत जास्त काय आहे की सरकणे, घसरणे, पूस बदलणे एवढेच व्यायाम होऊ शकतात याचे. दुसरं नाही काही होऊ शकत. बरं मग आपण साल्सा करूयात. हा? साल्सा. मी किती सालचा आहे माहितीये का तुला? मग काय करायचं आजोबा? हे बघ, मी भांगडा सुद्धा 2 बोटांच्या पेरात करतो. हे बघ, याहू 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 हे याहू याहू हे याहू याहू हे याहू याहू. अहो, मग मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवू? तसली व्हिडिओ क्लिप आहे? पंप कुठे मॅडम? अहो, नाही आजोबा, तसली व्हिडिओ क्लिप नाही. माझ्याकडे ना एक डान्सची व्हिडिओ क्लिप आहे. हा, ती क्लिप बघून तुम्ही त्याप्रमाणे स्टेप करा ना. हा? दाखव तर काय. हा, चालेल. हे बघा. हा, स्टार्ट. मैं नागिन 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 काय झालं? थांब, ते रेंडर होत आहे. अरे पण ते रेंडर होईपर्यंत मी मृत्यूला सरेंडर होईल त्याचं काय? अहो आजोबा, मग व्हायचं मृत्यूला सरेंडर. एवढं काय त्यात घाबरण्यासारखं? हा, सुरू झालं. हा. मैं बल खावा हाथ न आवा बल खावा हाथ न आवा याद रे तो बछड़ा. थांबा. सापडला. नाही, डान्स सापडला. बंद कशाला केलं? अहो नको आजोबा. अहो ती पुढची स्टेप करताना ती बाई हार्ट अटॅक येऊन मेली. काय? हा.
अगं, जी बाई त्या गाण्यावरती डान्स करता करता अटॅकनी मेली त्या गाण्यावर मला नाचवते. अहो मग काय झालं मला अटॅक येऊन मेलो तर मी अहो काय मग अटॅकच तो कधी ना कधी तरी येणारच ना. एवढं काय घाबरायचं त्याला? आता कशाला आणायचं? नाही नाही आता हे नको ते नको. तुम्हाला माझं काही पटतच नाहीये. अरे कसं पटेल जर का तू सगळ्या मरणाच्याच गोष्टी सांगायला लागली तर? मरण खरंच खूप सुंदर आहे हो. मग तू मर. अहो आजोबा आजोबा मरणानंतरचं जग आहे ना खूप सुंदर असतं. मग तू जाऊन राहा संसार थट्टी ते मला काय करायचं? आजोबा मरणानंतरच खरं तर माणसाला मुक्ती मिळत असते. अरे मग तू घे ना मुक्ती, मला कशाला देते मुक्ती? अहो, माझी वेळ आल्यावर मी घेणारच आहे ना मुक्ती. पण तुमची वेळ आली आता मुक्ती घ्यायची. कोण म्हणाला असं? त्या खालच्या रेक्टर बाई मला म्हणाल्या. काय म्हणाली ती थेरडी? अहो त्या मला म्हणाल्या की कुलकर्णी थर्ड स्टेजला आहेत. मी हो थर्ड हो. का? तुम्हाला खोटं वाटतंय का? खोटं वाटतंय? मग- मी फोन करते त्यांना, मग तुमच्या समोर बोलते त्यांच्या. हॅलो. अजून फोन लावायचाय. हा, हा. हॅलो हा रेक्टर मॅडम. नाही तुम्ही आता काय म्हणालात मला की कुलकर्णी थर्ड स्टेजला आहेत. हा? काय? हो का? काय म्हणाली? त्या म्हणाल्या कुलकर्णी थर्ड फ्लोअरला आहेत. माझा ऐकण्यात जरा गोंधळ झाला आणि मीच काहीतरी चुकीचं समजून घेतलं. सॉरी आजोबा. सॉरी सॉरी. हा हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. काय आणलं आता? मरणाचं असेल तर नाही हो हे घ्या. माझ्यासाठी गुलाब आणलाय. हो मी असा विचार केला की माझी गोष्ट ऐकताना तुम्ही गेलात तर तुमच्या बॉडीवर पहिलं फुल मी वाहीन. सोशल वर्क. आता मी एक सोशल वर्क करू? काय? तुझा गळा आवळून खून करू का? तुझं बॉडीवरचं फुल पण घेऊन जा तिकडे. जा तिकडे. नाही. सॉरी. काय कुठनं येतात बाबा सोशल वर्क? चला शवासन करू. नाही नको त्याच्यात पण शव आहे बाबा. भेंड्या राहिलेल्या करू ना पूर्ण. काय आलं होतं? ये ना यादो की बारात निकली